नमस्कार, मी साहिल नारुलकर. वार्ता गोव्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, पण तत्पूर्वी हेडलाईन्स. केंद्राकडून गोव्याला 2020-21 मध्ये 3,865 कोटी, 21-22 मध्ये 4,305 कोटी, तर चालू वर्षाच्या मार्च पर्यंत केंद्राकडून 5,000 कोटी मिळणार, मुख्यमंत्री सावंतांचा विश्वास. इंडिया सेंटर नॅशनल हायड्रॉलिक मिशन प्राकृतिक शेतीसाठी 2 सेंटर, तर एकलव्य मॉडेल स्कूल, युनिटी मॉल आदी प्रकल्प केंद्राच्या सहाय्याने यावर्षी उभारणी करणार, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची माहिती. गिरी म्हापसा येथे आढळला मानवी सांगाडा, मानवी कवटी हाडं सापडल्याने परिसरात खळबळ. सांगाडा कोणाचा, कुणी फेकला याची माहिती अस्पष्ट, परवरी पोलिसांकडून तपास सुरू. कोलवा येथे बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर, कॅझिस प्लेस बार अँड रेस्टॉरंटवर पर्यटन खात्याची कारवाई. बेकायदेशीर बांधकाम होतं सरकारच्या जागेत, 5 महिन्यांपूर्वी दिली होती नोटीस. बांधकाम न हटवल्याने पर्यटन खात्याने चालवला बुलडोझर. आणि गोव्यात IIT पाहिजेच, IIT बाबत नकारात्मक चर्चा नको, जमिनीचा वाद लोकप्रतिनिधींनी सोडवावा, प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास ढेंपे यांचे विधान. गोवन वार्ता लाईव्ह एक्सक्लुझिव्ह. विविध योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून गोव्याला 2020-21 मध्ये 3,865 कोटी, 21-22 मध्ये 4,305 कोटी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे. दरम्यान चालू वर्षाच्या मार्च पर्यंत सुमारे 5,000 कोटी रुपये मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. हे बजेट तशें पळोवंक वचत जाल्यार जे सप्तवृषी ह्या संकल्पनेंतल्यान मांडलेलें आसा आनी ह्या सप्तवृषी मांडटा आसतना सर्वसमावेशक विकास, इट इज एन लास्ट मायल डिलिव्हरी, ताज्या उपरांत साधन सुविधा आणि गुंतवणूक, त्याच बरोबर देशाच्या क्षमतेची उर्बा दिवपी बजेट आसा, हरीत विकास करपी बजेट आसा, युवा विकास करपी बजेट आसा आणि आर्थीक क्षेत्रात घटाय दिवपी हे बजेट आसा. ह्या बजेटाची ह्या प्रायोरिटी 7 सेक्टराचेर जे सप्तवृषीच्या निमित्तात हे बजेट जे मांडलां हे पुराय देशाच्या सर्वांगीण विकासा खातीर ह्या 7 पॉइंटाचेर फोकस करता आसतना पुराय देशाचो विकास ह्या पद्दतीत जावपाक शकतलो. म्हणजे 2020-21 ह्या वर्सा जवळपास 3,865 कोटी रुपया हे विविध स्किमींतल्यान, म्हणजे फॉर द स्पेशल पर्पज व्हेकल 1,700 कोटी रुपया, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम 488 कोटी रुपया आणि त्याच्या बरोबर GST कॉम्पेन्सेशन मेळून 1,673 कोटी मेळून 3,865 कोटी केंद्र सरकारा कडल्यान आमकां मेळ्ळे. आणि जवळपास 21-22 ह्या वर्साक जवळपास 4,304 कोटी रुपया हे 2021-22 ह्या वर्साक वेगवेगळ्या स्किमींतल्यान हातूंतल्यान आमकां मेळपाक शकले. ह्या वर्सा अप टू द 30th डिसेंबर पर्यंतच आमकां 3,412 कोटी रुपया मेळ्ळ्या. उरलेले जर धरीत जाल्यार म्हाका दिसता उरलेल्या 31 मार्च पर्यंत हे कॉम्पेन्सेशन येत आसता. आमचो अंदाज आसा की अप्रॉक्सिमेटली 5,000 crores ऑफ रुपीज हाजेर आमी सगळ्या स्किमींक आनी ह्या हितूंतल्यान वचूंक शकतले. दरम्यान इंडिया सेंटर नॅशनल हायड्रॉलिक मिशन प्राकृतिक शेतीसाठी 2 सेंटर, एकलव्य मॉडेल स्कूल, युनिटी मॉल आदी प्रकल्प केंद्राच्या सहाय्याने यावर्षी उभारणी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. फुडल्या 3 वर्सां खातीर जवळपास 740 एकलव्य मॉडेल स्कूल्स ही घेवपाची थारायल्या आणि 38,038 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पुराय देशभर ठरयला ऑलरेडी. म्हणजे आमचो एकलव्य मॉडेल स्कुलाच्या सकयल प्रपोजल गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन आसा. हे फावटी एकलव्य मॉडेल स्कूल आमी गोंयांत एस्टाब्लिशूय करपाक शकतले. तरणाट्यां खातीर एग्री स्टार्टअप जो करपा खातीर प्रोत्साहन दिलां हे एक क्रांतिकारी पावल केंद्र सरकारात घेतलां. म्हाका दिसता निश्चित रित्या स्टार्टअप सेक्टरात अशा पद्दतीचो एग्री स्टार्टअप जावप हे खरोखरूच एक बरी गजाल आसा. आमकां सगळ्यांक खबर आसा फाटले फावटी प्राकृतीक शेती करपाचो ऑलरेडी गोंय सरकारान स्टेप घेतला. ताजी पयली फेज ट्रेनिंग ही ऑलरेडी सुरवात जाल्या. प्राकृतीक शेतीचेर भर दिता आसतना जवळपास 1 कोटी शेतकऱ्यांक पुराय देशभर हाडटा आसतना 10,000 बायो इनपूट रिसोर्स सेंटर एस्टाब्लिश करपाचो जो आस्पाव केला. आमच्या दोनूय डिस्ट्रिक्टात अशा पद्दतीची 2 प्राकृतीक शेतीची सेटअप करपाचो आमच्या गोंय सरकारचो प्रयत्न आसतलो. आमी PM प्रोग्राम फॉर द रिस्टोरेशन अवेअरनेस नरिशमेंट अँड एम्युलरेशन ऑफ द मदर अर्थ PM प्रणामच्या अंतर्गत राज्य आणि संघ प्रदेशा खातीर पर्यायी खत दिवपाचे हो जो प्रकल्प सुरवात केला तोय प्रकल्प गोंया खातीर आमी निश्चित रित्या त्याचो फायदो घेवपाक शकता. वेस्ट टू वेल्थ गोवर्धन
एडिजन ह्या स्किमीच्या अंतर्गत गोंयांत सेटअप करपाचो सरकाराचो विचार आसतलो. आमी PM कौशल्य योजनेच्या अंतर्गत प्रधानमंत्री कौशल्य योजना 4.0 हे स्किल डेव्हलपमेंटाच्या अंतर्गत हाजो खूब मोठ्या प्रमाणात फायदो आमी गोंयांत घेवपाक शकतले. त्या उपरांत जो प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आनी नर्सिंग इन्स्टिट्यूट्स जो एस्टाब्लीश करपाचो जो निर्णय देशभर घेतला, जो ह्युमन रिसोर्स आमकां हेल्थ सेक्टरांत तयार जावपाक जाय, ताच्या खातीर हांव माननीय प्रधानमंत्र्यांचे खूप खूप अभिनंदनही करता. गिरी म्हापसा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी मानवी सांगाडा आढळून आलाय. हा नेमका प्रकार काय आहे पाहूयात. गिरी म्हापसा मार्गावर राष्ट्रीय महामार्ग 66च्या कडेला एक संशयास्पद सांगाडा आढळून आलाय. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा सांगाडा कोणाचा आणि कुठून आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार मानवी कवटी आणि विविध हाडे रस्त्या शेजारी आढळून आली. हा सांगाडा त्या ठिकाणी कुठून आला आणि तो कुणाचा आहे याबाबत पोलीस शोध घेत आहेत. गिरी येथील सर्व्हिस रोडवरील सुरक्षा कठड्यावर हा सांगाडा आणि हाडं सापडली. तसंच काही हाडं इतरत्र पडलेली आढळून आली. आज नेमके आम्ही हायवेचेर पळयला गिरी एक स्केलेटन दिसलेलो. आतां नेमके कितें म्हणून जालां हांगासर? आता हो रस्त्याचेर हो आतां सर्वीस रोड आहा जो म्हापशा वयता आनी हे आतां पर्वरी ज्युरिडिक्शनान पडटा आनी ते आतां फुटपाथाचेर हे कोणी ओपनली आतां स्केलेटन उडयला हांगासर. सगळे म्हणजे पट्टे आहा, मागीर तेजे दाड सगळे बरी बिरी बीन सगळे आहा आनी थोडे प्लास्टिकान आहा आनी एक पार्ट तेजो फुडें उडयलेलो आसा. सो आतां कोणें उडयला कितें तें आमकां खबर ना. हांव असो वयतालो हॉटेल, सो मागीर फट नजर पडली आनी दोग जाण पळयताले ताका कितें एक्झॅक्टली जालां तें. सो हांवूय देवलो पळयलें जाल्यार स्केलेटन. मागीर हांवें तुमकां फोन केलो रिपोर्टरांक कितें, आनी मागीर आतां पुलीस येयले. पयलीं म्हापशेचे पुलीस येयले, ते म्हणपाक लागले आमच्या ज्युरिडिक्शनान हें पडना. सो तेंच्यांनी आतां पर्वरी पुलीस स्टेशनाक सांगलें आनी ते आतां येयले आनी आतां हें तेंचें इन्स्पेक्शन चालू आहा. हांव आमचे जे म्युनिसिपालिटीज आहा न्हू, आमी सदांच जे एक्टिविस्ट आहा तांकां रिक्वेस्ट करता की गार्बेजीचेर कितें तरी सोल्युशन काडा म्हणून. ते लोक रस्त्याचेर गार्बेज उडोवपाक लागले आनी म्युनिसिपालिटी प्रोत्साहीत करता म्हणचें पडटलें. कित्याक सांग, म्युनिसिपालिटीचो प्रोटोकॉल सारको ना म्हणून लोक आयज रस्त्याच्या सायडीक गार्बेज उडोवपाक लागले. आयज वयता थंयसर मडगांव, वास्को, म्हापशा म्हणनाका तूं फोंड्या म्हणनाका सगळे कडेन आयसोलेटेड जे प्लेसीस आहा ते प्लेसीस गार्बेज डंपींग यार्ड जाल्लेले आहा. आनी हे कित्याक जालां तर स्ट्रिक्ट एक्शन कोण कोणाचेर घेयना, कोणाक कितें पडोन वचोंक ना. आयज म्हाका सांग, अशें जर आतां भ्रूण हत्या बीन आमी म्हणटा, ल्हान ल्हान भुरगीं बीन जाता आनी तांकां पोतयेन बितीन घालून उडयता, हे सुद्दां आमी डस्टबिनान उडयलेले पळयला हेच्या पयलीं. सरकार कितें करता? हांव हेका सरकाराक ब्लेम करिना, ही लोकांची कामां. पूण सरकारान असले कितें तरी स्ट्रिक्ट नियम हाडूंक जाय जेणे करून लोकांनी रस्त्यार गार्बेज उडोवपाक जायना. आयज सरकार इतले वीक पडलेले आहा, सारके म्युनिसिपालिटीज इतले वीक पडलेले आहा सारके. तुमी स्ट्रिक्ट ना म्हणून लोक रस्त्यार गार्बेज उडयता न्हू, ओपनली गार्बेज उडयता. आयज गोंय लिटरली गार्बेज डंपींग यार्ड जाल्लो आसा कितें. सो अशें घडोवंक जायना आनी म्युनिसिपालिटीन दखल घेवपाक जाय. आनी तुमी डोर टू डोर जी स्कीम तुमी राबयल्या कितें, तेच्या बरोबर ओल्ड जी डस्टबिनां आसलेली ती सुद्दां तुमकां घालची पडटली. जर तुमी ती डस्टबिनां घालिना जाल्यार लोक अशेंच शेतांनी बितांनी गार्बेजी उडयतले कितें. आनी आयज प्लास्टीक मेनेस इतलो जाला, हांव डे टू डे गार्बेजीचेर अवेरनेस करता कितें. आयज आमच्या मुर्मुगांवान सुद्दां गार्बेज जळयल्या, प्लास्टिकाचे डंपाचे डंप रेडी केले कितें. आर्टिफिशियल तुमी आमकां जे आमी डोंगर म्हणटा न्हू ते प्लास्टिकाचे तयार करून थेयले तुमी. तुमचे कडेन गार्बेज सेग्रिगेट जायना. सो सरकार खंय ना खंय तरी कमी पडटा आनी अशें जावपाक जायना. आनी हे मॅस अशें जे कोण करतात न्हू, लोकांकूय हांव एक मेसेज दिवपाक सोदता कितें, ही बुरशेपणां ही करूं नाका. एक जागृत नागरीक जाया कितें, आनी गोंय डेव्हलप जावपाक आमकां सपोर्ट करा, गोंय नितळ ठेया. कितल्या टायमाच्या दिसनाक येयले? अरावंड एक 4-6. कोलवा येथील बेकायदेशीर बार अँड रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली आहे. गोवा पर्यटन खात्याकडून हे बेकायदा बांधकाम हटवण्यात आलंय. बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर चालवण्याची प्रकरणं सध्या गोव्याच्या विविध भागातून समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी राज्यात बेकायदेशीर बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामं सुरू आहेत. मग ते मांद्रे मतदारसंघातील ठकराल यांचं बांधकाम असो वा सिलिसोल्स. बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. गुरुवारी अशाच एका बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आलाय. कोलवा येथील सरकारी जागेत असलेल्या कॅझी बार अँड रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून सर्वे क्रमांक 49/1 मधील मात्र हे प्रकरण कोर्टानं बाहेर मारल्यानं
पर्यटन खात्याकडून कारवाई करण्यात आली आहे. 5 महिन्यांपूर्वी बांधकामाच्या मालकाला पर्यटन खात्याकडून बांधकाम हटवण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र बांधकाम न हटवल्यानं पर्यटन खात्यानं कारवाई केली आहे. हांव असिस्टंट डायरेक्टर टुरिजम. आयज आमी एक कोलवा येयल्या. सर्वे नंबर 49/1 हे आमच्या गव्हर्मेंट लँडान एनक्रोचमेंट आसा तें डेमोलिश करपाक. एनक्रोचमेंट एक रेस्टॉरंट नेम केजी प्लेस, केजी बार एंड रेस्टॉरंट, ते आमी आतां डेमोलिश केला एज पर गव्हर्मेंट एप्रुवल. आनी कितली अशी आनी आहा आनी इलिगल बी आहा? ही आमकां ऑर्डर दिल्या स्पेसिफीक टू डेमोलिश इन सर्वे नंबर 49/1 ते स्ट्रक्चर आसा ते डेमोलिश करपाक. ते आमी आतां डेमोलिश करपाक येयल्या. केन्नाच्यान आसलो तो? आतां मी सकाळी स्टार्ट केल्लो रेस्टॉरंट कितें केन्नाच्यान चलतालो? ते पयलीं कितले वर्सां? खूब तेंप जाली. पयलीं कोर्टान आशिल्लो मॅटर, सो कोर्टान ते डिसमीस केले. नाव एज पर गव्हर्मेंट एप्रुवल वी हॅव टेकन अप द डेमोलिशन ऑफ द स्ट्रक्चर. तुम्ही नोटीस बी दिला तांकां? ऑलरेडी लेटर ताका दिला. सगळे 5 महिने जाले ताका आमी लेटर बी दिल्ली कार्ड म्हणून. IIT बाबत नकारात्मक चर्चा नको, गोव्यात IIT पाहिजेच असं विधान प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास डेंपो यांनी केलंय. दरम्यान जमिनीचा वाद लोकप्रतिनिधींनी सोडवावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. तुम्ही शिक्षण क्षेत्रानूय आसात, खूब तुमचे आस्थापनाय आसा, काम करतात. गोंयान IITचो विशय आसा पळया, तेका सगळे कडेन अपोज जाता, लोक करतात. तुमचे हेजेर ओपिनियन कितें? म्हाका दिसता खंयचीय शैक्षणीक संस्था हांगा येवंक सोदता न्ही, आनी तातूंत IIT सारकेली, हाजेर म्हाका दिसता एक डिबेट जावपूच जायना. हाजेर एक मत आसूंक जाय आनी सगळ्यांनी वेलकम. आतां कितें स्पेसिफीक त्या जाग्याचो विशय आसा तो म्हाका खबर ना, पूण म्हाका जाल्यार दिसता की IIT गोंयांत बेगींतल्या बेगीन येवची आनी गोवा शूड बी प्रोजेक्टेड एज एन एज्युकेशनल डेस्टिनेशन. आतां पळय ह्या गव्हर्मेंटान ऑलरेडी प्रायवेट युनिवर्सिटी बील फ्लोट केला. त्या दृश्टीन एक प्रेस्टिजियस संस्था जी IIT आसा ती गोंयांत आयल्यार म्हाका दिसता गोंयकारांक आनी गोंयांत भरपूर फायदो जावपाची शक्यता आसा. सो एटलीस्ट आय वूड से दॅट IIT शूड कम टू गोवा. सो कसो रिजॉल्व करपाक जाय अशें दिसता सर तुमकां हो इश्यू? हें सरकारान आनी लोकांनी मेळून थारोवपाचें. हय, सी फ्रॉम आवर पर्स्पेक्टीव वी फील दॅट IIT शूड कम टू गोवा. आतां IIT म्हणटा तो 2 एकरान जायना. बरोबर. तुका एटलीस्ट 50-100 एकर जाय. बरोबर. म्हाका दिसता इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स ऑफ पीपल अलॉंग विथ द पीपल शूड फायंड अ सोल्युशन. एकठांय येवन कितें तरी काडपाक जाय सर, लोकांचे डिस्प्यूट अशें. एक्झॅक्टली. पूण IIT येवंक जाय. हाजे भितर म्हाका दिसना कोणाचो वेगळो वाद आसतलो. IIT गोंयांत फायदेशीर आसतलीच. त्या गोंयच्या भुरग्यांक शिकूंक मेळटलें, कंपेरेटिव्ह जावंक मेळटलें. त्या दृश्टीन म्हाका दिसता जाल्यार IIT येवंक जाय. सत्तरीतील म्हाऊस चिचेजवळ येथे काजूच्या बागायतीला आग लागल्याचा प्रकार घडलाय. यात काजूची 250 कलमं जळली आहेत. हिवाळा सुरू झाला की गोव्यात काजूच्या हंगामाला सुरुवात होते. काजू हे गोव्यातील अत्यंत महत्त्वाचं पीक. हिवाळा आणि उन्हाळ्यात गोव्यात काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मात्र ऐन हंगामात सत्तरीतील म्हाऊस चिचेचे मळ येथे एका काजू शेतकऱ्यावर संकट ओढवलंय. गुरुवारी दुपारी अचानक काजू बागायतीला आग लागली. या आगीत काजूची 250 कलमं जळून खाक झाली आहेत. काजूच्या झाडांना नुकताच कुठे मोहर आला होता, काही झाडांना फळंही धरली होती. मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. हांव हांगासर म्हाज्या भाटान आयिल्लो. आयज म्हाजी सगळी कलमां आयज खाक जाल्ली आसा. आयज पयलेच वर्स न्ही, 3रे वर्स आमी पळयता ह्याच टायमाचेर काजीच्या टायमाचेर हांगासर उजो पेट्टा. कसो पेट्टा तो आमकां काय कळना. तेन्ना आयज म्हाजी इतकी लुकसाण जालें ती लुकसाण भरपाई कितें तरी आमकां मेळची अशें हांव सरकारा कडेन मागता. आनी हो उजो जो कितें कोण घालता न्हू तें काय आमकां कळना. तेन्ना मातशें सरकारान लक्ष दिवचें कोण कितें करता. मुद्दाम केल्ल्या भशेन हें केलां अशें दिसता म्हाका की अंदू भरपूर काजी लागलेल्यो. हांव 4 दीस ते पयलीं सुद्दां येवन गेल्लो हांगासर. हें मुद्दाम कोणी तरी हांगासर उजो घातलेल्या भशेन म्हाका दिसता. कोण तो आमकां कळना. पूण आतां इतली लुकसाण भरपाई जालें तें म्हाका कितें तरी सरकारा कडल्यान जाल्यार तुका कोणी तरी कितें म्हणजे हें सरकारान कितें हेच्या पयलीं हेल्प दिला? पयलीं केन्ना बेनिफीट दिवंक ना. आनी आमी हें केल्लें प्रायवेट येयल्ले आमी कंप्लेन बी केल्ली पूण कितेंच मेळोंक ना. पूण अंदू तर म्हाजी सामकीच लुकसाण जाल्ली आसा. तेन्ना अंदू कितें तरी अंदू तुजी म्हाका सांग कितलीशी कलमां जळयल्या? गेल्या फावट म्हाजी 100 कलमां अशी जाल्ली. 100-200 तरी जाल्ली. आनी अंदू बी तेजी सगळी लायिल्ली ती सगळी कलमां जळोन खाक जाल्या.
तेन्ना सरकारान हेजेर कितें तरी विचार करचो. पण म्हाका सांग, तुका अशें कितें शॉर्ट सर्किट आनी कितें तशें ना, दिसता? शॉर्ट सर्किटाचो हांगासर कांयच येना, विशयच येना, कळ्ळें न्हू. शॉर्ट सर्किट कांय जावंक ना, हे मुद्दाम कोणी केल्ल्या पक्षी जाला. तेन्ना मातशें सरकारान लक्ष दिवचें हेजेर. हांव आतां कंप्लेन दिताच एका मामलेदाराक दिता आनी फुडें वयता. पळय हे अनुचेत वर्स न्हू, आतां तिसरें वर्स ह्याच टायमाचेर आनी ह्याच काजी लागतात त्याच टायमाचेर हे कोण तरी करता मुद्दाम. दरम्यान ही आग नक्की कशी लागली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. काजू बागायतीवरून जाणाऱ्या वीज वाहिनीमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 1:15 या 2 वरांचेर उजो पेटलो म्हणटा, कसो पेटलो कितें तो सगळ्यांक कांयच कळोंक ना. बट मेन रिजन आसा की सगळे लोक सांगता हांगा सदांच प्रॉब्लम जाता तो मेन म्हणजे ही जी लायन पास जाल्ली आसा, मेन लायन. सो ते लायनीक लागून चान्सीस आसा म्हणटा मॅक्स टू मॅक्स की जावपाक, की एवरी इयर ह्याच सिजनान अशे 3 फावटी हांगा घडलेली आसा. पूण आजून कितें तरी एक्शन जाली ना. इवन इलेक्ट्रिशियन कोण जेई सगळे कोण सगळ्यांक दिश्टी पडटा. म्हळ्यार ही सुमारशी ह्या ओनराक त्रास जाला, फाल्यां आनी फुडें मुखार दुसऱ्यांक जावपाची चान्सीस आसा. कित्याक आयज अशी घटना घडली, हांगा जो उजो आसलो आमच्या लोकां कडेन कंट्रोल जालो ना. फायर फायटर पावले टायमार, नो डावट, बट तरी उजो वाऱ्यान दुसऱ्याच्या माडांक सुद्दां उजो भायल्या कंपाउंडान वचून उजो लागलो. घर सुद्दां दुसऱ्यांच्या घरांक सुद्दां धोका आसलो, उजो पेटपाचे चान्सीस आसले. सो हांव रिक्वेस्ट करता आमचे हे इलेक्ट्रीक डिपार्टमेंटाक, सर जेई ते येई तेंच्यांनी, की हांगासरली ही लायनीचेर लक्ष घालून ही बेगितल्या बेगीन जाता तितली शिफ्ट करून मेन रोडाचेर व्हरची. म्हटल्यार आमी जेवपाक बशिल्ले घरान, डायनिंगाच्या फाटल्यान पळयत जाल्यार आवाज येवपाक लागलो, उजो व्हडलो लागलो. सो आमी पळयता जाल्यार व्हडलो उजो पेटपाक लागलो, वारो मारतालो. ताका लागून आमी बेगितल्या बेगीन फायराक आफयलो. फायरानूय कांय टायम घेवंक ना, बेगितल्या बेगीन पावले ते आनी सगळो आतां उजो पालोवप चालू आसा. पण ताका मोठ्या प्रमाणात हांगा नुकसान जाल्लें. हय, सगळी काजी कलमां तेजी बरी लागिल्ली, ती सगळी आतां जळोन गेली. कवाथे काय बरे आशिल्ले ते जळ्ळे. तर आतां कंटिन्युअस 3 वर्सां आतां उजो लागला हांगा. कोण पर्पजली करता जाल्यार ही चुकीची गजाल. बट ह्या गरमेच्या दिसांनी उजो लागता ना म्हणिना, बट कंटिन्युअस 3 वर्सां लागप म्हणल्यार खंय तरी कोण मुद्दम करता अशें आमकां दिसता. आणि सेम काजी लागता त्याच टायमार जाता. काजी ह्याच सीझन स्टार्ट जावच्या पयलींनूच उजो लागता. या घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. आमकां एक 2 एक कॉल येयले की चिंचेचे मळ हांगासर उजो लागला. तेन्ना आमी आमची गाडी घेवन टर्न आउट केलो हांगासर. हांगा येत जाल्यार सगळे काजीचे जे निकतेच लागपाक गेल्ले रोंपे प्लांटेशन सगळे जळटा आनी लागीं घरां बी आसा आनी सगळे ती गाडी हे करून उदक मारून सायडीन पालयली. परत आमच्या लोकांनी आमकां हेल्प केली हांगासर. आनी सगळे जी काजी सारक्यो लागपाक गेल्ल्यो त्योच सगळ्यो तेज्यो जळ्यो. आनी जो ओनर आसा पळय तेजें म्हणणें म्हण कंटिन्यू 2-3 वर्सां हें अशेंच चालू आसा म्हणून सांगता तो. म्हाका सांग, सुमार कितलीशी कलमां हांगा जळिल्ली आसा सद्या? जवळ 150-200 सुमार कलमां सारकी लागपाक गेल्ली, ती तेजी सगळी लॉस जाल्ली आसा. वास्को आरटीओने व्हीआयपी नोंदणी क्रमांकामधून तब्बल 60 लाखांची कमाई केली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे अतिरिक्त संचालक राजेश नाईक यांनी दिली आहे. पाहुयात सविस्तर वृत्त. 2022 मध्ये वास्को परिवहन विभागाकडे दुचाकी चारचाकी वाहनांसह एकूण 5399 वाहनांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 160 दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांसाठी फॅन्सी क्रमांक घेतले असून वास्को आरटीओला त्यातून तब्बल 66,59,000 रुपयांची कमाई झाली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे अतिरिक्त संचालक राजेश नाईक यांनी दिली आहे. फॅन्सी नंबर्स, चॉईस नंबर्स म्हणतात ते आमच्याकडे डेटा प्रमाणे 2021 या वर्सा म्हणजे फुल कॅलेंडर इयर जानेवारी 1, 2021 ते 31 डिसेंबर या वर्सा 108 लोकांनी चॉईस नंबर घेतले. म्हणजे तातूंत 2 व्हिलर आनी 4 व्हिलर प्रायवेट व्हेकल्स चडश्यो. आनी ताचो इन्कम सेपरेट म्हणजे ताची फीज ओन्ली फॉर चॉईस नंबर 33,24,000 रुपये सुमार जाली. आणि 2022 या वर्सा कॅलेंडर इयर म्हणजे 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 ह्या काळात 160 लोकांनी घेतला चॉईस नंबर आणि ताचे फीज इन्कम 60,59,000 जालो. म्हणजे 21 आणि 22 हाचे मध्ये 52 लोकांनी एक्स्ट्रा एडिशन झाले. लोकांचे 108 लोक 2021 आणि 2022 160 लोक एड 52 लोक चड झाले आणि एडिशनल 27,35,000 रुपये सुमार एडिशनल आयला आमकां इन्कम.
आणि ह्या वर्सा आमचे कडेन गाडयो टोटल म्हणजे 2022 ह्या सालान टोटल व्हेकल रजिस्टर जाल्यार 5399. अजून टू व्हिलर आसात 3437, फोर व्हिलर आसात 1518, टॅक्सी आसात 218 आणि अदर्स पिकअप ट्रक धरून ते 226. आणि ओन्ली ह्या जर वर्सा जर विचारत म्हाका जर 2023 जानेवारीन जाल्यार ताचो आंकडो आसा आमचे कडेन फक्त 20 लोकांनी चॉयस नंबर घेतल्या आणि ताचोच 20 लोकांचो चॉयस नंबराचो इन्कम जाला 65,000. साहेब चॉयस नंबर घेवपाचें प्रमाण वाडटा आनी तसो आरटीओकूय इन्कम जाता तेजेर म्हणजे कशे तरेन चॉयस नंबर दितात, कशी फीज आसता, कितें आसता ताका फीज वेगवेगळी आसा. म्हणजे ताका एक नोटिफिकेशन आयिल्लें आसा, गॅझेट आयिल्ली म्हणजे लेटेस्ट गॅझेट आयिल्ली म्हणजे एमेंड जावन ती 1 जानेवारी 2019 तेन्नाच्यान ते फीज प्रिस्क्रायब केल्ली आसा सरकारान. आतां जर 0001, 0002 हाका फीज आसा टू व्हिलराक 15,000 रुपया, फोर व्हिलराक 1,00,000 रुपया. ताका जर तो नंबर जाय जाल्यार ताणें ते फीज भरचे पडटात. ऑटोमॅटीक आमच्या सिस्टमाचेर येता ते जर कोणी एप्लाय करता ताका जर थंय कळटा हो आपली फीज कितली तेन्ना नॉर्मली पयलीं विचारता आमी ताका सांगता इतली फीज जाता म्हणून. मागीर तशेंच डबल नंबर आसा 001122 ताका 15,000, टू व्हिलराक, फोर व्हिलराक 40,000. मागीर आयडेंटिकल 0111 0333 0222 ताका 20,000 फॉर टू व्हिलर आनी फोर व्हिलराक 75,000. मागीर 4 डिजीट ताका VIP स्पेशल म्हणटा 1111 2222 4444 5555 हाका 80,000 रुपया फोर व्हिलराक आनी 25,000 रुपया टू व्हिलराक आसा. आनी 4444 5555 हाका 80,000 रुपया फोर व्हिलराक आनी 25,000 रुपया टू व्हिलराक आसा. आनी कॉम्बिनेशन नंबर 11222233 असे नंबर आसा ताका 15,000 रुपया टू व्हिलराक आनी 40,000 रुपया फोर व्हिलराक. मागीर एनी समज तूं एक ऑड नंबर घेतलो सपोज हे VIP नंबर हांवें सांगलो तुमकां ऑड म्हणजे खंयचो कोणाकूय ऑड आसा जंप केलो न्ही सिंगल सिरिजान त्या लायनीन समज तुका नंबर तो मेळना आनी समज तूं एक जंप करता फुडें वता जाल्यार ताका टू व्हिलराक 10,000 रुपया भरचे पडटात आनी फोर व्हिलराक पडटात तुका 25,000. इट इज नॉट अ VIP नंबर. हे तुमकां म्हणजे पयलीं सांगलें ताका VIP नंबर म्हणटा म्हणजे ते नोटिफाय केल्ले आसात तांची फीज वेगळी आसा. एनी जंप नंबर इज अमाउंटिंग टू दीस अमाउंट. साहेब 2022 61 लाख रुपयाचो चॉईस नंबराचो बिझनेस चालू सो लोकांनी चॉईस नंबर VIP नंबर घेवपाची क्रेज वाडले अशें दिसता. हय खुबशे लोकांक न्ही VIP चॉईस नंबर घेवपाची खुबशी पसंती दितात ताका. म्हणजे कशें आसता कोणाचो आपलो स्वताचो वाडदिवस किंवा आपल्या घरांतल्या लोकांचो बायलेचो किंवा एनिवर्सरी वेडिंग एनिवर्सरी जावं भुरग्यांचे वाडदिवस हे नंबर कॉम्बिनेशन करून ते टोटल किंवा कॉम्बिनेशन करून चॉईस नंबर मागतात. आनी तातूंत आजून आनी एक स्पेशलिटी आमी पळयल्ली आसा की कोण तरी पयलीच गाडी घेता आपल्या घरांत एक 4 वर्सां पयलीं 5 वर्सां पयलीं किंवा 10 वर्सां पयलीं ताका जो नंबर पडटा इट मे बी एनी ऑड नंबर नॉट नेसेसरी VIP तोच नंबर ते रिपीट करतात प्रत्येक गाडयेक. सो अशे तरेन लोक चॉईस नंबर घेतात. अबाउट ट्रेंड इतले आता 60 लाख 61 लाख असो 2022 बिझनेस जाला वास्कोन अशे एवरी अख्खे गोंयांत सगळे गोंयांनी आमची सगळे टोटल आमची ऑफिसां 12 ऑफिसां आसात. सॉरी 10 ऑफिसां आसात रजिस्ट्रेशन सगळे कडेन घेतात लोक. आनी हो चड फॅन मातशे चड आसात तशे घेवपी आनी फॅन्सी नंबर घेवपाक लोकांचो आतां कशें आसा गाडयो व्हडल्यो व्हडल्यो येतात बऱ्यो तरेच्यो गाडयो येतात बरे मॉडलाची गाडी येतात तांकां आतां लोकांक सामको बरो फॅन्सी नंबर घेवपाची आवड आसा. आश्वे मांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पाहुयात सविस्तर वृत्त. राज्यातील एकंदरीत गुन्ह्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. अशातच मांद्रेत एक विचित्र चोरीच्या घटनेची नोंद झाली आहे. मांद्रेतील एका रिसॉर्टमध्ये सोन्याचे दागिने आणि पैशांची चोरी झाली आहे. याची नोंद पेडणे पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मांद्रेतील रिसॉर्टवर अज्ञात चोरट्यानं खोलीत घुसून त्या ग्राहकाच्या सामानातील 1.5 लाख रुपयांचे दागिने आणि 45,000 रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात पेडणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस संबंधित चोराचा तपास करतायत. नमस्कार. आश्वे मांद्रे येथे एक चोरीची घटना घडली आहे. चोरी झाल्याची एक तक्रार सध्या पेडणे पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. जे पर्यटक फिरण्यासाठी आले होते ते आश्वे मांद्रे येथे एका रिसॉर्टमध्ये राहत होते.
खिडकीच्या सहाऱ्याने एक अनोळखी व्यक्तीने आत शिरून 1.5 लाख रुपयाचं सोनं आणि 45,000 रुपयाचं रोख रक्कम चोरल्याचं सध्या तक्रार टिपेणी पोलीस स्थानकात केलेलं आहे. एकंदर पुढील जे तपास जे आहे हरीश वांगणकर हे PSI जे आहेत ते तपास करत आहे. एकंदर आश्वे मांजरे इथल्या एका रिसॉर्टमध्ये चोरी झाल्याची घटना सध्या आपल्याला दिसून येत आहे. मकबूल माळगीमनी, गोवन वार्तालाप, पेडणे. तर वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पाहत रहा गोवन वार्तालाप, नातं गोव्याचं देणं मराठी.